गोदावरीत अवैध वाळू उपसा आंदोलनाचा इशारा, नागरिकांना उठावाचे आवाहन. नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. रयत क्रांती संघटनेच्या वतीनं या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. माजी मंत्री तथा अंदाज समिती सदस्य सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत प्रशासनावर निशाणा साधला आहे. गोदावरी नदीपात्रातून दररोज 200 ते 300 गाड्यांद्वारे अवैध वाळू उपसा होत असल्याचा आरोप करण्यात येतो आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. आणि या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेच्या वतीनं आत्मकलश गोदावरी बचाव आंदोलन उभारण्यात येणार असून नागरिक, शेतकरी आणि युवकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. विनंती केली, रामदासबाईंनी निधी सुद्धा दिला, पण त्या निधीचा गैरवापर काय? एकंदरीत भविष्य काळामध्ये वाळू उपसानं आणि शहराचं नाल्याचं पाणी येणं, गोदावरी नदी जी पवित्र म्हणून आम्ही तिला खऱ्या अर्थानं तिचं पाणी पित होतो, परंतु या पवित्र गोदावरीला गटार गंगा हे खऱ्या अर्थानं महानगरपालिका, नगरपालिका सगळ्या बनवायला लागलेल्या आहेत. त्याच्या पाणी शुद्धीकरण प्लॅन्टवरती कोट्यावधी रुपये हे नांदेड महानगरपालिकेला मिळालं, इतर नगरपालिकांना मिळालं, परंतु इथला पैसा फक्त आडवा आणि जिरवा एवढाच काम खऱ्या अर्थानं या सगळ्या ह्याच्यात दिसलं. आज मी सकाळी गोदावरीच्या काठाचाही फेरफटका मारला, त्यावेळी निश्चितपणानं दिसून आलं की भविष्यामध्ये जनतेला प्यायलाही पाणी मिळू शकणार नाही, अशी आजची अवस्था आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरीचं पात्र कोरडं पडण्याचा धोका आज मिथेला निर्माण झालेला आहे. भविष्य काळामध्ये गोदावरी नदी ही लुप्त पावेल का काय, अशी परिस्थिती वाळू तस्कर माफिया यांनी केलेली आहे. दररोज 200, 300, 400 डंपर, तितकेच ट्रॅक्टर, दिवसा ढवळ्या अनेक दिवस झालं त्याची मोठ्या प्रमाणामध्ये वाळूची तस्करी होत आहे, पण ना कोणावरची कारवाई होत, ना कोण त्याची दखल घेत. आणि याचा परिणाम गोदावरी पात्राच्या लगतच्या आणि काही अंतरावरच्या गावांना भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा तुटवडा भासवू शकतो. शेती जी आज हिरवीगार दिसत आहे, ती सगळी शेती शेतकऱ्यांची राख झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता गोदावरीचं हे जे वस्त्रहरण हे सगळे कौरव करायला लागलेले आहेत. यांच्या विरोधामध्ये सुजाण नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, युवकांनी, सुज्ञ नागरिकांनी उठाव करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. हा प्रश्न विधानसभेमध्ये तर, विधान परिषदेमध्ये तर नक्की उठवू आम्ही, पण गोदावरी वाचवण्यासाठी या परिसराच्या युवकांना घेऊन लवकरच गोदावरीच्या काठानं एक आत्मक्लेश यात्रा मी काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण तिचं वस्त्रहरण होत आहे. अशा काळामध्ये सर्व लोकप्रतिनिधी मान खाली घालून बसलेले आहेत आणि म्हणून निश्चितपणानं गोदावरी माईचं वस्त्रहरण होता कामा नये. आणि या भागातला सुजलम सुफलम भाग बनण्याचं जे काही स्वप्न शेताभातात राबणाऱ्या शेतकरी शेतमजुरानं बघितलेलं होतं, ते स्वप्न धुळीला मिळता कामा नये. आणि म्हणून आम्ही एक आत्मक्लेश यात्रा रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून काढणार आहोत.